नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात गुरुचरित्रातील हा एक अध्याय रोज वाचा आणि जे मागाल ते मिळेल. हे खरं आहे का? पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. अधिक महिना म्हणजे भक्ती, जप, तप, दान आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र काळ मानला जातो. ह्या महिन्यात केलेली पूजा आणि वाचन अनेक पटीने फळ देते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. विशेष श्री दत्तगुरूची उपासना आणि श्री गुरुचरित्र वाचन हे अधिक महिन्यात अतिशय प्रभावी मानले जाते. अनेक भक्तांचा अनुभव आहे. या काळात श्रद्धेने गुरुचरित्रातील काही अध्यायाचे वाचन केल्यास घरातील संकटे दूर होतात, मनशांती मिळते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि मनातील इच्छा पूर्ण होऊ लागतात. घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो. आज आपण गुरुचरित्रातील अशाच एका प्रभावी अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत. हा अध्याय श्रद्धेने आणि नियमाने वाचल्यास दत्तगुरूची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते आणि स्वामी महाराज प्रसन्न होतात. गुरुचरित्राचे महत्त्व आहे. श्री गुरुचरित्र हा दत्तप्रसादातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनातील चमत्कार, उपदेश, भक्तांचे अनुभव आणि धर्मांचे महत्त्व या ग्रंथात सांगितले आहे. अनेक जण दररोज गुरुचरित्राचे पारायण करतात, कारण हा ग्रंथ केवळ कथा नसून तो श्रद्धा, भक्ती आणि आत्मविश्वास वाढवणारा आध्यात्मिक मार्ग आहे. अधिक महिन्यात या ग्रंथाचे वाचन केल्यास पापांचा नाश होतो, पुण्याची प्राप्ती होते असे मानले जाते. आपण जे आतापर्यंत पाप केले आहे ते नष्ट होते आणि पुण्य मिळते. अनेक भक्त विशेषतः गुरुचरित्रातील 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय श्रद्धेने वाचतात, कारण ह्या अध्यायामध्ये गुरुकृपेचे सामर्थ्य आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्याचे वर्णन आहे. खूप लोकांना अनुभव पण आला आहे. कोणता अध्याय वाचावा? अनेक दत्तभक्तांच्या मते अधिक महिन्यात श्री गुरुचरित्राचा 14वा अध्याय रोज वाचणे अत्यंत शुभ मानले जाते. या अध्यायात श्री गुरुच्या कृपेने भक्तांचे दुःख दूर होणे, संकटातून मार्ग मिळणे आणि मनोकामना पूर्ण होणे याचे वर्णन आहे. आणि नोकरीत अडथळे, लग्नामध्ये अडथळे ते पण येत नाही. हा अध्याय श्रद्धेने वाचल्यास खालील लाभ मिळतात असे मानले जाते. घरातील नकारात्मकता कमी होते, मानसिक ताण दूर होतो, आर्थिक समस्या कमी होतात, विवाहातील अडथळे दूर होतात, नोकरी आणि व्यवसायात यश मिळते, घरात सुख शांती लाभते, दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते, घरात भांडण होणे बंद होते. वाचन कसे करावे? अधिक महिन्यात हा अध्याय वाचताना काही सोपे नियम आहे. पाळले तर अधिक चांगले फळ मिळते असे सांगितले जाते. सकाळी लवकर उठावे, ब्रह्ममुहूर्तावर किंवा सूर्योदयानंतर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शक्य असल्यास पिवळे किंवा पांढरे वस्त्रच वापरावेत. देवघर स्वच्छ ठेवावे. श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती किंवा धूप दाखवावा आणि संकल्प करावा. मनात शांतपणे प्रार्थना करावी, हे श्री दत्तगुरू, मी श्रद्धेने गुरुचरित्रातील हा अध्याय वाचत आहे. माझ्या घरावर आणि कुटुंबावर कृपा करा. अध्यायाचे वाचन कसे करावे? रोज एकाच वेळेला अध्याय वाचण्याचा प्रयत्न करावा. शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने वाचन करावे. घाई गडबड करू नये. वाचनानंतर प्रार्थना करावी. वाचन पूर्ण झाल्यावर खाली मंत्र 11 वेळा म्हणावा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यानंतर आपल्या मनातील इच्छा दत्तगुरूंना सांगावी. कोणत्या इच्छा पूर्ण होतात? गुरुचरित्राचे वाचन हे केवळ भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून आत्मिक समाधानासाठीही आहे. पण श्रद्धेने केलेल्या प्रार्थना दत्तगुरू नक्की ऐकतात असा भक्तांचा विश्वास आहे. अनेक भक्तांचे अनुभव असे सांगतात की अनेक वर्षापासून अडकलेली कामे पूर्ण झाली, घरातील भांडणे कमी झाली, आरोग्यात सुधारणा झाली, मुलांच्या शिक्षणात प्रगती झाली, नोकरी मिळाली, कर्जातून मुक्ती मिळाली. अर्थातच हे सर्व श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण साधनेमुळे घडते. अधिक महिन्यात गुरुचरित्र वाचनाचे विशेष महत्त्व आहे. अधिक महिना हा भगवान विष्णू आणि दत्तगुरूंना प्रिय मानला जातो. ह्या महिन्यात केलेली भक्ती लवकर फलदायी होते असे मानले जाते. त्यामुळे गुरुचरित्राचे वाचन अधिक प्रभावी मानले जाते.
या काळात खालील गोष्टी केल्यास आणखी चांगले परिणाम मिळतात. गुरुवारी उपवास करणे, गाईला चारा देणे, गरिबांना अन्नदान करणे, श्री दत्त जय दत्त नाम जप करणे, मंदिरात जाऊन दर्शन घेणे. गुरुचरित्र वाचताना घ्यायची काळजी आहे. अपवित्र मनाने वाचन करू नये. राग, द्वेष आणि वाईट विचार टाळावेत. शक्य असल्यास सात्विक आहार घ्यावा. कोणालाही दुखवू नये. वाचन अर्धवट सोडू नये. श्रद्धा आणि सातत्य हेच साधनेचे खरे सामर्थ्य आहे. एक प्रेरणादायी अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. एका गावात एक गरीब कुटुंब राहत होते. घरात सतत आर्थिक अडचणी होत्या. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने अधिक महिन्यात दररोज गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचण्यास सुरुवात केली. सुरुवातीला काही फरक जाणवला नाही, पण काही दिवसांनी घरातील वातावरण शांत होऊ लागले. अचानक अडकलेले पैसे मिळाले, मुलाला नोकरी मिळाली आणि घरातील संकटे हळूहळू दूर झाली. त्या व्यक्तीचा विश्वास आणखीच दृढ झाला. त्यांनी सांगितले की गुरुचरित्र वाचनामुळे फक्त पैसा नाही तर मनशांती मिळाली. अशा अनेक अनुभवामुळे आजही लाखो भक्त गुरुचरित्रावर श्रद्धा ठेवतात आणि पारायण करतात. महिलांनी वाचू शकताय का? होय, महिला, पुरुष, वृद्ध, तरुण कोणताही भक्त श्रद्धेने गुरुचरित्र वाचू शकतो. काही जण पूर्ण पारायण सुद्धा करतात, तर काही जण निवडक अध्याय वाचतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती असणे महत्त्वाचे आहे. किती दिवस वाचावे? तर संपूर्ण अधिक महिना दररोज हा अध्याय वाचणे उत्तम मानले जाते. पण शक्य नसल्यास सलग 11 दिवस किंवा 21 दिवस जरी किंवा प्रत्येक गुरुवारी जरी असेही वाचन करू शकता. आणि दत्तगुरूंना प्रिय नैवेद्य वाचनानंतर खालील गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. साखर आणि दूध, केळी, बेसन लाडू, खीर, तूप, गूळ आणि नंतर हा प्रसाद कुटुंबातील सर्वांनी घ्यावा. मनोकामना पूर्ण होण्यासाठी खास उपाय अधिक महिन्यात आहे. गुरुचरित्राचा हा अध्याय वाचताना रोज एक छोटी सेवा करावी. पक्ष्यांना दाणे टाकणे, गाईला भाकरी देणे, गरजूंना अन्नदान करणे आणि वृद्धांची सेवा करणे. यामुळे पुण्य वाढते आणि दत्तगुरूंची कृपा लवकर प्राप्त होते असे मानले जाते. अधिक महिना हा अध्यात्म आणि भक्तींचा सुवर्ण काळ आहे. या काळात श्रद्धेने श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय रोज वाचल्यास मनाला शांती मिळते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जीवनातील अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळते. दत्तगुरूची कृपा ही केवळ चमत्कार नसून ती भक्तांच्या मनात विश्वास, धैर्य आणि समाधान निर्माण करते. जर तुम्हीही जीवनातील संकटांनी त्रस्त असाल, तर मन अस्थिर असेल किंवा एखादी मनोकामना पूर्ण व्हावी असे वाटत असेल, तर या अधिक महिन्यात श्रद्धेने गुरुचरित्राचे वाचन सुरू करा. विश्वास ठेवा, भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री दत्त जय दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.